नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 15 ऑगस्टचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आनंदीला मरणाच्या दारातनं वाचवण्यासाठी आता मालक साहेबांनी विद्याधर आणि शलाकाने आणलेल्या पेपरवरती सही करून मोठा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता इथे पृथ्वी आनंदीला शोधण्यासाठी निघालेला असतो. त्याच वेळेस आर्ची म्हणू लागते, थँक्यू पृथ्वी दादा. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, शिर्के चला अर्जंट गाडी काढा, आपल्याला लगेच आनंदीला शोधायला जायचं. शिल्पाला तर मात्र खूप राग येतो. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, आर्ची तू एक काम कर, तुझे जेवढे कोणी नातेवाईक असतील ना त्या सगळ्यांना कॉल करून विचार आनंदी त्यांच्याकडे गेली का, म्हणजे आपल्याला खात्री पटेल. त्याच वेळेस आर्ची म्हणू लागते, पृथ्वी दादा माझी आनंदी दिदी ना, जेव्हा कधी तिला असा त्रास होतो, तिला अस्वस्थ वाटतं ना, तेव्हा आमच्या घराच्या बाजूला एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन बसत असते. कदाचित ती तिकडे गेली असेल का. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, शिर्के चला आपण लगेच त्या मंदिरात जाऊन बघूया. पृथ्वी आणि शिर्के लगेच आनंदीला शोधण्यासाठी निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेबांच्या रूममधनं आरतीताई येते. लगेच आरती येताच आरची विचारू लागते, काय झालं ताई, काय म्हणाले मालक साहेब. त्यावर आनंदी कुठे काय हे आता आपल्याला शोधायचंय, चल आरचे असे म्हणत दोघी बहिणी निघालेले असतानाच आरची म्हणू लागते, आरतीताई थांब ना, आपण एकदा पिंट्याला कॉल करून बघायचं का, कदाचित ती त्याच्याकडे गेली असेल. त्याच वेळेस आरती पटकन आपला मोबाईल काढते आणि आता लगेच पिंट्याला कॉल करते. तेव्हा आता पिंट्या एका चहाच्या टपरीवरती बस स्टँडजवळ बसलेला असतो. त्यावर आरती म्हणू लागते, पिंट्या अरे आनंदी आली का तुझ्याकडे. तेव्हा लगेच पिंट्या म्हणू लागतो, आनंदी आणि माझ्याकडे कशाला येईल. नाही नाही, आरची लगेच रडतच म्हणू लागते, पिंट्या अरे आपली आनंदी दिदी घर सोडून गेली रे, ती लय अस्वस्थ आहे, तिला लय वाईट वाटलंय रे, ती कुठे गेली असेल, तुझ्याकडे नाही आली का, ती कुठे गेली असेल सांग ना पिंट्या. आता पिंट्यालाही धक्काच बसतो, आनंदी घर सोडून गेली, अगो पण आरती आरची ती कुठे जाणार आहे. त्याच वेळेस आजूबाजूची माणसं आता पळावळ करू लागतात. तेव्हा लगेच आता पिंट्यालाही धक्का बसतो, इकडे या लोकांचं काय सुरू, सगळेजण रस्त्याकडे का धावतायत. त्याच वेळेस एक काका असतात, पिंट्या त्यांना विचारू लागतो, काका हो काय झालं, एवढी पळापळ का चालू आहे, सगळे लोक का धावतायत. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, आत्ताच इकडे हायवेवरती एका मुलीचा ॲक्सिडेंट झालाय, आंधळी होती बिचारी, तिला गाडीने उडवलंय. आता हे ऐकताच पिंट्याला आरतीताईला आर्चीला धक्काच असतो. फोन स्पीकरवरती असतो. आरती आणि आर्चीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, पिंट्या काय म्हणाले ते काका, आंधळी मुलगी. तेव्हा लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, हो त्या आंधळ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला आरती आरचे. त्याच वेळेस आरती आता चक्कर येऊन खाली पडणार, ते छायाताई माई तिला सावरतात. आता आरतीताई जोरजोरात रडत असते. तेव्हा लगेच बापू म्हणू लागतात, आरती आरती तू शांततेत घे बरं, हे बघ आपली आनंदी नसेल ती, काय झालंय. त्यावर लगेच आता बापू पटकन फोन घेतात, ए पिंट्या अरे काय झालंय. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, बापू इकडे एका आंधळ्या मुलीला गाडीने उडवलंय. त्यावर लगेच बापू म्हणू लागतात, हे बघ ती आपली आनंदी नसेल, तू तिकडे जा आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला व्हिडिओ कॉल कर, जा पटकन. आता लगेच पिंट्या तिकडे धावतच निघालेलो असतो. आरतीताई आता जोरजोरात रडत असते. तेव्हा लगेच माई म्हणू लागतात, आरती तू इथे बैस बरं खुर्चीवरती आणि रडू नको, शांत हो, हे बघ देव आपल्या पाठीशी आहे, आपल्या आनंदीला काहीही होणार नाहीये, तू काळजी करू नको बरं, चल बैस. आता आरती आणि आर्चीला सावरण्याचं काम माई बापू करत असतात. त्याच वेळेस आता लगेच पिंट्याचा कॉल येतो. पिंट्या आता तिथपर्यंत पोचलेला असतो. आता मात्र पिंट्याचा कॉल येताच आरतीताई पटकन उचलते, पिंट्या कोण आहेस ती, ती आपली आनंदी नाही आहे ना, बोल ना. तेव्हा पिंट्या म्हणू लागतो, आरतीताई मी तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही त्या मुलीला एका झोपडीत ठेवलं गेलंय, ती आपली आनंदी आहे का हे आता तुम्हीच बघा. कारण त्या मुलीचा चेहरा पूर्ण रक्ताने भरलेला असतो, तो ओळखीचाही पडत नसतो, तिच्या चेहऱ्यावरती कापड टाकलेलं असतं. आता लगेच हे सगळं व्हिडिओ दृश्य बघून माई बापू सगळेजण हादरून जातात. त्याच वेळेस आता लगेच आरतीताई म्हणू लागते, पिंट्या
पिंट्या आम्हाला चेहरा दाखव. आता पिंट्या कापड काढणार, तेच त्या चेहऱ्यावरती इतकं रक्त लागलेलं असतं म्हणजे पूर्ण चेहरा ओळखीच पडत नसतो. सगळेजण आता आपलं तोंड बाजूला फिरवतात. त्याच वेळेस पिंट्या म्हणू लागतो, आरतीताई अगं चेहरा ओळखीसच येत नाहीये, खूप मार लागलाय गं, डोक्यातनं लय रक्त वाहतंय. त्याच वेळेस आता लगेच छायाताई म्हणू लागतात, आरतीताई पण काल रात्री घर सोडताना आनंदीताईंनी हीच साडी घातली होती. आता मात्र आरती, आरची, माई बापू सगळ्यांना धक्काच बसतो. कारण आनंदीचीच साडी आणि आनंदीचं गाठोडं. आरचीचं लक्ष आता गाठोड्याकडे जातं. आरतीताई अगं हे तर आपल्या आनंदी दिदीचं गाठोडं आहे ना, अगं म्हणजे ही आपली आनंदी दिदी आहे का? त्याच वेळेस पिंट्या पटकन ते गाठोडं उचलतो आणि आता ते गाठोडं सोडतो. तर त्यात आनंदीचं आधार कार्ड, आनंदीच्या वस्तू असतात. आता हे बघून आरतीताईला तर अगदी चक्कर आल्यासारखं झालेलं असतं. आरतीताईच्या हातनं मोबाईल सटकतो. त्याच वेळेस माईबापूंनाही हे दृश्य बघून धक्का बसतो. तेवढ्यात लगेच माईबापू युगंधर, युगंधर लवकर ये. मालक साहेब धावतच येतात. तेव्हा माईबापू पटकन आता ते व्हिडिओतलं दृश्य दाखवतात. बघ आनंदीचा ॲक्सिडेंट झालाय रे, अरे बघ ना, तिचा चेहराही ओळखीच येत नाही, पण ही आपली आनंदीच आहे. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे, आनंदीला काही होता कामा नये. पिंट्या पिंट्या तू कुठे आहेस? आनंदी कुठे आहे आत्ता? त्यावर लगेच आता पिंट्या म्हणू लागतो, मालक साहेब ही आपली आनंदीच आहे, आनंदी उठ ना गं, ए आनंदी उठ ना. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, पिंट्या पिंट्या तू कुठे? हे बघ लगेचच्या लगेच तू झोपडीत काय घेऊन बसलाय तिला, तिला उचल आणि गाडीत टाकून हॉस्पिटलला घेऊन येत चल बरं. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, मालक साहेब या ठिकाणी कुणाकडेच गाडी नाही आहे आणि इथे गाडी आहे ना अवघड आहे, या जागेवरती गाडी येऊ शकत नाही हो मालक साहेब, तुम्ही काहीतरी करा ना, डोक्यातनं खूप रक्त वाहतंय हो. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, बरोबर पिंट्या मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो. आता मालक साहेबांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरला कॉल केलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतो, डॉक्टर तुम्ही लवकरात लवकर पिंट्या ॲड्रेस सांग. सुभाषनगर इचलकरंजी हायवे रोड, त्या ठिकाणी एका झोपडीत आहे आनंदी. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतो, डॉक्टर साहेब तुम्ही अर्जंट तिकडे पोहोचा, आनंदीवरती विलाज होणं खूप गरजेचं आहे. त्यावर डॉक्टर म्हणू लागतात, माफ करा मालक साहेब, मी आत्ता शहरात नाही आहे, मी बाहेर आलेलो आहे आणि आनंदीची अवस्था बघताच तिची खूप क्रिटिकल अवस्था दिसते. म्हणजे एवढे डॅमेज, एवढे तोंडावरती मार लागलाय, रक्त निघतंय, डोक्यातनं रक्ताची धार चालली. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ॲम्ब्युलन्स बोलवा आणि तिला पटकन हॉस्पिटलला घेऊन जा. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे मी लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करतो. मालक साहेब ॲम्ब्युलन्सला कॉल करतात. त्याच वेळेस आता ॲम्ब्युलन्स आनंदीकडे निघालेली असते. पिंट्या तिकडेच असतो. आरची रडत असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा पोरींनो, रडत बसण्याची वेळ नाही आहे, चला आपण लगेच आनंदीकडे जाऊ. मालक साहेब, आरती, आरची आता तिघेही आनंदीकडे निघालेले असतात. ही सगळी कानखबर आता या धनश्रीला लागलेली असते. धनी मात्र लय खुश होते. बरं झालं या आनंदीचा ॲक्सिडेंट झालं, चला आता ही बातमी मला यांना द्यावी लागेल, हे बी लय खुश होत्याल. असे म्हणत धनी लगेच आता वरती रूममध्ये निघालेली असते. तरी ते वरती रूममध्ये विद्याधर आता या शलाकाला म्हणत असतो, आता मी असा माज उतरवणार आहे ना त्या युगंधरचा, बघ तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही कुठे, असं काही करणार आहे मी. त्यावर लगेच आता धनी पटकन दरवाजा उघडते. अहो अहो इकडे या ना, एक बॅड न्यूज सांगायची. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, आलीस तू, काय न्यूज आहे सांग. त्यावर धनी म्हणू लागते, अहो एक प्रॉब्लेम झालाय. तेव्हा विद्याधर म्हणू लागते, तू इथे आल्या क्षणी कळलं प्रॉब्लेमच असणार आहे, सांग लवकर काय झालंय. त्यावर धनी म्हणू लागते, अहो ती आनंदी सापडली. आता मात्र विद्याधर आणि शलाकाला धक्काच बसतो. त्यावर लगेच धनी म्हणू लागते, हो मालक साहेब आणि तिच्या त्या 2 बहिणी तिच्याकडेच गेल्यात, तिची तब्येत खूप क्रिटिकल आहे म्हणे, ती मरणाच्या दारात आहे, तिचा ॲक्सिडेंट झालाय, रक्ताच्या थारोळ्यात पडली एका झोपडीत आहे. आता मात्र शलाका लगेच उठते, म्हणजे कुठे ती, नेमकं पत्ता माहिती आहे का तुला. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, ते काय, सुभाषनगर इचलकरंजी हायवे रोडच्या तिथेच एका झोपडीत ठेवलंय तिला,
त्याच वेळेस शलाका पटकन आपला मोबाईल घेते आणि तिच्या माणसाला कॉल करते. लगेच सुभाषनगर इचलकरंजी रोडच्या हायवेवरती पोचायचं. तिकडे आनंदीचा ॲक्सिडेंट झालाय, तिथे जायचं आणि मिनटाची खबर मला पाठवायची हं. सगळ्या अपडेट मला वेळेवरती भेटल्या पाहिजेत. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, ए शलाका, अगं मरते तर मरू दे ना ती आनंदी, तुला कशाला हवे तिच्या मरणाच्या अपडेट. त्यावर शलाका म्हणू लागते, विद्याधर, अरे समोरचा शत्रू जर अस्वस्थ असेल, एकदम निपचित पडलेला असेल ना, तर आपण चाल खेळायची असते आणि तो मोहरा आपण उचलायचा असतो. त्यामुळे या असल्या अपडेट ठेवाव्या लागतात, हो की नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, मानलं शलाका, तुला मानलं बरं का, तशी तुलाही डोकेबाज आहे. आता या आनंदीला मरणाच्या दारातनं हा युगंधर कसा वाचवतोय ना, ते आपण बघूयाच, असं आता या दोघांनी ठरवलेलं असतं. तर इकडे पृथ्वी आता आनंदीला शोधत असतो, भटकत असतो. माई बापूंनी आता त्याला कॉल केलेला असतो, पृथ्वी, पृथ्वी ऐक ना. त्याच वेळेस आता माईंच्या हातनं प्रांजल फोन हिसकावून घेतो. पृथ्वी दादा, मी प्रांजल बोलतोय, हे बघ तू आनंदीला शोधणं बंद कर, ती आनंदी सापडली. आता लगेच पृथ्वी विचारू लागतो, कुठे सापडली प्रांजल. त्यावर प्रांजल आता खोटं सांगतो, आनंदी तिच्या आबांच्याच घरी होती, कुठे जाणार आहे, आपल्याला एवढं सगळं फसवलं, इमोशनल ड्रामा केला आणि शेवटी तिकडेच गेली. दादा तू उगाच भटकत बसू नको, ये घरी. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, घ्या, एवढं सगळं घडलं, वन वन भटकलो हिला शोधण्यासाठी, आणि ही आबांच्या घरी. बरं ठीक आहे, बरं झालं तिकडेच गेली, बरं झालं आता कायमची तिकडेच राहील. आता प्रांजल खुश होतं आणि फोन बंद करतो. त्याच वेळेस माई बाप म्हणू लागतात, प्रांजल, अरे असं खोटं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही, अरे आनंदी मरणाच्या दारात आहे आणि तू असं का बोलला पृथ्वीशी. त्यावर लगेच शिल्पा येते, मीच सांगितलं त्याला हे करायला. तेव्हा लगेच माईबापूला धक्का बसतो, अगं शिल्पा, तू तर त्याची आत्या आहे ना, मग असं खोटेपणा का करते त्याच्याबरोबर. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, ती आनंदी मरते ना, मरू द्या ना मग. त्याच वेळेस माईबापूला धक्काच बसतो, तुला कसं कळलं. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, धनी, धनी मला सगळे अपडेट देत असते, ती आनंदी मरणाच्या थारोळ्यात पडलेली आहे ना, मग पृथ्वीला का सांगायचंय, हा तिच्या मागे मागे पळन तिला वाचवण्यासाठी म्हणून. हे बघा, मी पृथ्वीची आत्या आहे आणि त्या आनंदीसाठी पृथ्वीने किंवा या घरातल्या कोणीही तिच्या मागे मागे पळावं असं मला वाटत नाही. आणि या घरातल्या कुणालाही त्या आनंदीच्या जाण्याने काही फरक पडता कामा नये, लक्षात ठेवायचा. आणि माई बापू, तुम्ही पण या घरात राहतायत हे लक्षात ठेवा. असे म्हणत शिल्पा आणि प्रांजल तिकडनं निघून जातात. माई बापूंना वाईट वाटतं. तेव्हा माई म्हणू लागतात, असे कसे वागू शकतात हे लोक, या घरात कुणालाच माणुसकी नाहीये का. देवा, देवा, आता तूच आनंदीचा पाठीराखा आहे रे, तुलाच आमच्या लेकीला वाचवावं लागेल. देवा काहीतरी कर रे, आमच्या लेकीला वाचव. असे आता माई बापू देवाकडे प्रार्थना करू लागतात. तर इकडे गाडीतनं आता मालक साहेब आरती निघालेले असतात. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आरती, लवकर पिंट्याला कॉल कर बरं, आणि ॲम्ब्युलन्स पोचली की नाही बघ बरं. त्याच वेळेस आरतीताई पिंट्याला कॉल करते. तेव्हा पिंट्या म्हणू लागतो, आरतीताई, ॲम्ब्युलन्स नाही पोचली ग, हे बघ खूप रक्त वाहतंय, बघतेस ना, काहीतरी करा ना. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, मालक साहेब, अजून ॲम्ब्युलन्स पोचलीच नाही. मालक साहेबांनाही धक्काच बसतो, हे कसं शक्य आहे. मालक साहेब पुन्हा कॉल करतात, ॲम्ब्युलन्स अशी पोचली कशी नाही. त्यावर लगेच आता ते ॲम्ब्युलन्सवाले म्हणू लागतात, मालक साहेब, एक प्रॉब्लेम झालाय, अचानक आमच्या गाडीचं इंजिन खराब झालंय, गाडी अर्ध्या रस्त्यात बंद पडली, आम्ही दुसऱ्या गाडीला ईमेल केलाय, 1 तासभरात गाडी येऊन जाईल. आता आरतीताई मालक साहेबांना धक्का बसतो, 1 तास. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा, 1 तास नाही काढू शकत होती पोरगी, तिकडे ती मृत्यूशी झुंज करते, तुम्हाला कळतंय का, तुम्ही एकही मदत नाही करू शकत का. त्यावर लगेच आता त्या ॲम्ब्युलन्सवाले म्हणू लागतात, सॉरी, आम्हाला पोचायला वेळ तर लागणारच आहे ना, तुम्हाला काही जमत असेल तर तुम्ही करू शकता. त्याच वेळेस मालक साहेब डॉक्टरांना कॉल करतात, डॉक्टर साहेब, ॲम्ब्युलन्स पोहोचू शकत नाही 1 तासभर, आता काय करायचं, कसं आनंदीला वाचवायचं, काहीतरी सांगा ना प्लीज डॉक्टर साहेब, काहीतरी मार्ग असेल ना. त्यावर डॉक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, तुम्ही ना आता एक काम करा, एक रस्त्यातच तुम्हाला मेडिकल लागेल, त्या मेडिकलजवळ थांबा आणि तिकडे तुम्हाला एक इमोस्टिक पट्टी भेटेल, ती पट्टी म्हणजेच आता आनंदीचं वाचण्याचं मोठं कारण घडेल. हे बघा, ती पट्टीच आता आनंदीचा जीव वाचू शकते. त्या
पट्टीमुळे आनंदीच्या शरीरातला होणारा रक्तस्राव थांबेल. तोपर्यंत आनंदी हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकते. आता ही आनंदीच वाचवण्यासाठी एकमेव उपाय. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे डॉक्टर साहेब, आम्ही लगेच त्या मेडिकलमधनं ती स्पेशल पट्टी घेतो आणि आनंदीकडे पोचतो. आता लगेच मालक साहेब फोन बंद करतात. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, मालक साहेब काय झालंय? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, पोरीनो काळजी करू नका, आनंदीला काय बी होऊ देणार नाही आपण, चला लवकर. त्याच वेळेस आता लगेच या शलाकाच्या माणसाने इकडे आता या शलाकाला कॉल केलेला असतो. सगळे अपडेट तिला भेटत असतात. तेव्हा तो माणूस म्हणू लागतो, मॅडम अजून ॲम्ब्युलन्स पोहोचलेली नाही आहे, आनंदीच्या डोक्यातनं रक्ताची धार वाहते, पण एक अपडेट हाती लागली बरं का. डॉक्टरांनी एक स्पेशल पट्टी सांगितली, जी पट्टी आनंदीचा जीव वाचू शकते. त्याच वेळेस शलाका म्हणू लागते, ऐक. आता शलाकाने लगेच त्या आपल्या माणसाची एक मोठा प्लॅनिंग केलेला असतो. सगळ्या पट्ट्या आता मेडिकलमध्ये जाऊन आधीच खरेदी करून टाकायच्या, ज्यामुळे मालक साहेबांना पट्टी भेटणार नाही, आनंदीचा जीव वाचणार नाही. बरोबर आपण मालक साहेबांना अडकवायचं असं आता या शलाकाने ठरवलेलं असतं. विद्याधर तिच्या जवळ येतो, मांडलं शलाका म्हणजे धमाका, मांडलं काय डोकं आहे तुला? त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब, आरतीताई, आर्ची आता तिघेही त्या मेडिकलजवळ उतरतात. आता मालक साहेब आणि आर्ची धावतच ती पट्टी आणण्यासाठी जातात. पण त्याच वेळेस आता मेडिकलमध्ये पट्टी नाही म्हणताच आर्ची रडतच आरतीताईला मिठी मारते. आत्ताच कोणीतरी सगळ्या पट्ट्या वगैरे घेऊन गेलंय. मालक साहेबांनाही कळत नाही हे कसं शक्य आहे. आता लगेच आरती म्हणू लागते, मालक साहेब हे सगळं काय झालं? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मला बी कळना झालंय, एवढ्या सगळ्या पट्ट्या ते कोणी घेतल्या असतील? त्याच वेळेस पाठीमागनं विद्याधर आणि शलाका येतात. आम्ही घेतल्या, आम्ही खरेदी केलं हे सगळं. आता मालक साहेब, आरती, आरची सगळेजण या विद्याधर आणि शलाकाकडे बघतात. विद्याधरच्या हातात मोठा बॉक्स असतो. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, घ्या युगंधर मालक, तुमच्या आनंदीला वाचवणारी ही संजीवनी पट्टी. पण काय करणार आता, ती तर आम्ही खरेदी केली ना. या बॉक्सकडे नका बघू मालक साहेब, अहो मागं टेम्पो भरून आहे आमच्याकडे, आम्ही समदा माल खरेदी केलाय, तुम्हाला नाही भेटणार हा. पण तुम्हाला आनंदीचा जीव वाचवायचा आहे का? आता लगेच आरती हात जोडते, विद्याधर सर, शलाका मॅडम, मी हात जोडते, पाया पडते, माझ्या बहिणीचा जीव वाचवायचा आहे, प्लीज आम्हाला ही पट्टी द्या ना, प्लीज, मी पाया पडते. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, पाया पडते? नको पाया पडू नको, तुम्हाला ही पट्टी हवी ना, मग त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्हाला भरपाई द्यावी लागेल, आम्ही तुम्हाला पट्टी देऊन टाकू, आनंदीचा जीव वाचवू शकता तुम्ही. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ए विद्याधर, किती पैसे हवे तुला, बोल बोल, लगेच पैसे द्यायला तयार आहे मी. त्यावर लगेच शलाका म्हणू लागते, युगंधर मालक, आमच्याकडे पैशाची कमी नाहीच आहे, आम्हाला तुमचे पैसे नको आहे. कसं आहे ना, आम्हाला या पेपरवर तुमची सही नाही, तुमचा अंगठा हवाय, शेवटी अंगठे बहादूर आहात ना तुम्ही. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, काय आहे त्यात? त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ऐका मग मालक साहेब, तुम्ही जे अट टाकली ना, पृथ्वी दुसऱ्या कंपनीबरोबर काम करू शकत नाही, ती अट माघारी घ्यायची. आणि यात असं लिहिलेलं आहे की पृथ्वी निंबाळकर दुसऱ्या कंपनीबरोबर म्हणजे शलाका मॅडमच्या आणि विद्याधरच्या कंपनीबरोबर दुसरं प्रोजेक्ट सुरू करू शकतो आणि युगंधर टेक्स्टाईलमधलं काम, त्याचं ते प्रोजेक्ट ते बंद करून टाकणार. म्हणजे कसं आहे ना, तुमचा पृथ्वी कायमचा आमच्याकडे येणार मालक साहेब, हो की नाही? मग बघा, तुम्हाला या पेपरवर सही करायची की नाही? बघा, सही केल्यानंतर पृथ्वीचं आयुष्य आमच्याकडेच असेल, पण आनंदीचा जीव तुम्ही वाचवू शकता. बघा मालक साहेब, जास्त विचार करू नका, तुम्हाला आनंदीला वाचवायचं आहे की असंच मरताने तडफडताने बघायचं आहे? जाऊ द्या, मरू द्या मग आनंदीला. आता मात्र मालक साहेबांना धक्काच बसतो, कारण या विद्याधर आणि शलाकाने बरोबर त्यांना आता कोंडीत पकडलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मालक साहेबांनी आनंदीच्या जीवासाठी आता मोठा त्याग केलेला असतो. पृथ्वी शलाका आणि विद्याधर काम करू शकतो यासाठी मालक साहेबांनी त्या पेपरवरती सही केलेली असते. आनंदीच्या जीवासाठी मालक साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला असतो. पण आता ऐन वेळेस मालक साहेब, आरती, आरची आनंदीजवळ पोचतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, पिंट्या चल पटकन, आपल्याला ही पट्टी भेटली आता. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, मालक साहेब तुम्ही खूप उशीर केला, आनंदी गेली आता,
आता मात्र हे ऐकून मालक साहेब आर्चीला धक्का बसतो. आर्ची मात्र भडकते. हे सगळं तुमच्यामुळे झालंय मालक साहेब. तुमच्यामुळे माझी आनंदी दिदी हे जग सोडून गेली. आता मात्र ही मुलगी कोण असेल? ती आनंदी नसून दुसरीच कोणीतरी असेल का? आनंदी नेमकं कुठे असेल? तिच्याबरोबर काय झालं असेल? मालक साहेब तिला कसं शोधणार? पुढे काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.